नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि त्याच्या चिन्हासंदर्भातील अंतरिम सुनावणी होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या हालचालींवरून असं जाणवतंय की त्यांना कोर्टात अडचणी येऊ शकतात। कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात 45 मिनिटांचा वेळ मागून आपलं मत मांडण्याची विनंती केली आहे। या सुनावणीपूर्वीच भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाच्या नियंत्रणात आहे याबाबत मतप्रदर्शन झाल्याच्या चर्चा सुरू आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांची खरी मालकी कोणाकडे, आता यावर मोठी राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे आणि हा वाद अखेर सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचला आहे। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अद्याप प्रतीक्षा आहे। मात्र भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मनातले विचार आता उघडपणे समोर आल्याची चर्चा रंगली आहे। राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात आणि त्यांना पुन्हा एकदा आपली राजकीय चातुर्य दाखवून दिल्याचं म्हणतात। सध्या शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची या दोन प्रश्नांवरच सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे। निकालाची वाट पाहत असताना भाजपच्या त्या वरिष्ठ नेत्याचं मनातले विचार आता अप्रत्यक्षपणे सर्वांसमोर आला आहे। भाजपने कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का दिला असून अनेक बडे नेते आपल्या गळाला लावले आहेत। या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकारणातील राजकारण, पक्ष आणि नेत्यांचा सखोल आढावा घेतला। बोलण्याच्या ओघात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी कोणाची या प्रश्नावर थेट मत व्यक्त करत राजकीय कोंडी फोडली। चंद्रकांत पाटील म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात 8 ते 10 प्रभावशाली घराणी आहेत आणि त्यांच्याशिवाय स्थानिक राजकारण शक्यच नाही। त्यात विनायक उर्फ अपी पाटील यांचा चंद्रगड मतदारसंघात लक्षणीय प्रभाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। चंद्रगडमधील अप्पी पाटील गट कोणासोबत आहे यावर प्रत्येक निवडणुकीत मोठं समीकरण ठरतं। आता अप्पी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचं स्वागत केलेलं आहे। याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं। त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये दररोज नवीन लोक प्रवेश करत आहेत, म्हणजेच पक्षात इनकमिंग सुरू आहे। या बदलांमुळे अनेक मतदारसंघांमध्ये नवीन राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणा झाल्याचंही या दरम्यान स्पष्ट झालं आहे। दरम्यान बोलता बोलता चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं की खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे आणि खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे सध्या आपल्या पक्ष आणि चिन्हासाठी सुप्रीम कोर्टात लढा देत आहेत। त्यांना विश्वास आहे की आज नाही तर उद्या नक्कीच आशेचा किरण दिसेल आणि पक्ष त्यांच्याच नावावर येईल। मात्र या सर्व घडामोडींच्या पलीकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना आता मुंबईत आपलं स्थान टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंना मुंबईत मोठं नुकसान होऊ शकतं अशी भीती विरोधकांपेक्षा स्वतः भाजपकडून अधिक जाणवते, कारण भाजपचं मुख्य लक्ष मुंबईच्या महापौर पदावर आहे। ठाण्यात गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपने आधीच मजबूत तयार केलेली आहे, तर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात दंगेकरांना सक्रिय करण्यात आलं आहे। या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या अनेक मंत्र्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट दिसत आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे सुप्रीम कोर्टात आपला पक्ष आणि चिन्ह टिकवून ठेवणं। गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहता शिंदे यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली होती। मात्र राज ठाकरेंच्या मनात अजूनही नाराजी आहे, कारण जेव्हा त्यांचा मुलगा पहिल्यांदा निवडणुकीत उभा राहिला होता तेव्हा एकनाथ शिंदेंनी त्याच्या विरोधात उमेदवार दिला होता। ही गोष्ट त्यांना आजही खटकते। मात्र तरीही शिंदे यांनी तो उमेदवार दिलाच। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा वापर करून घेतला, पण नंतर त्यांना ना लोकसभेत, ना शिक्षक पदवीधर मतदारसंघात, ना विधानसभेत जागा दिली। त्यामुळे राज ठाकरेंना फक्त आश्वासनं देत खेळवण्यात काम सुरू असल्याचं म्हटलं जातं। दरम्यान चर्चानुसार फडणवीसांनी आतून अशी बातमी पसरवली की एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना महायुतीत घेतलं गेलं नाही। थोडक्यात सांगायचं तर शिंदेंना आणखी एक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार आपले शेजारी नको होता। तथापि गरज पडली की उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवायचा किंवा त्याच्या विरोधात बोलायचं, तेव्हा मात्र राज ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं असंही राजकीय वर्तुळात म्हटलं जातं। त्या काळात एकनाथ शिंदे नेहमी म्हणायचे, आमचीच खरी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे।
आम्हीच त्यांच्या विचारांचे खरे वारस आहोत. पण हे बोलणं फक्त तेव्हाच ऐकायला मिळतं जेव्हा उद्धव ठाकरेंचा विरोध करायचा किंवा राजकीय पोज घ्यायची असते. आपण जर एकनाथ शिंदेंचा प्रचार, त्यांच्या सभा, कार्यक्रम आणि उपक्रमांकडे पाहिलं तर सगळीकडे नमो नमो, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची जय जयकारच दिसते. या नादात शिंदे हेच विसरले आहेत की त्यांचा पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ओळखला जातो. आता परिस्थिती अशी आहे की चंद्रकांत पाटील यांनी स्वतः सांगितलं की खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे, खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे. या वक्तव्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर तुमचे काय मत आहे मित्रांनो? हा व्हिडिओ आणि मुद्दा आवडला असेल तर कृपया तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर नक्की करा, लाईक नक्की करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.